कांदिवली पूर्व में स्थित संस्कृति बिल्डिंग में शानदार गार्डन का भव्य उद्घाटन जनसेवक गोपाल शेट्टी और स्थानीय विधायक संजय उपाध्याय द्वारा किया गया। गोपाल शेट्टी के निधि से निर्मित ये गार्डन बहुत ही सुंदर बनाया गया है। बच्चों के लिए खेल के साधन, झूला, स्लाइडिंग लगाया गया है, जबकि बड़ों के लिए जिम करने के साधन लगाया गया है। उद्घाटन के अवसर पर पूर्व नगर सेवक विद्यार्थी सिंह, ब्लॉक अध्यक्ष देव सिंह, सुरेंद्र गुप्ता, वेंकटेश काशाराम, धर्मवीर ठाकुर और सोसाइटी के पदाधिकारी सदस्य लोग उपस्थित थे। संस्कृति अपार्टमेंट की तरफ से जोरदार तालियां माननीय श्री गोपाल शेट्टी जी, जो यहाँ के लोकप्रिय जनसेवक हैं। ज्या सुंदर उद्यानाचं निर्माण आपले नेते माननीय गोपाल शेट्टीजी यांच्या निधीतून निर्माण झालं आणि आत्ताच थोड्या वेळापूर्वी त्याचं उद्घाटन संपन्न झालं। गोपालभाई, त्यामुळे 3 ॲप्लिकेशन आणखीन आले। हे गोपालभाईने केलंय, तर आता तुम्ही जाताना आमच्या सोसायटीमध्ये पण या आणि बोलताना असं बोलले की तिकडे सगळं चांगलं आहे, पण माझं नाव संजय असल्यामुळे मला समजलंय की पुढे ते काय सांगणार आहे। पण ठीक आहे, काम करण्यासाठीच आपण इथे आलो आहोत, त्याच्यात काही गैर नाही, काम केलंच पाहिजे आणि आपण सगळे इथे जमलात। आनंद तेव्हा होतो की ज्यांच्यासाठी आपण कार्य करतो ते सुद्धा जेव्हा आवडीने आनंदीने उपस्थित राहतात, नाहीतर रविवारच्या दिवशी ते पण 10 वाजल्यापासून तुम्ही ते आहात, सगळ्यांना भरपूर काम असतं, एकतर लोक उशिरा उठतात, बरोबर की नाही, आणि मग त्याच्या सहित उद्घाटन आहे म्हणजे आणखी लफडा। तरी सुद्धा सोसायटीतील सगळे इथे उपस्थित राहिले आहेत, मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो। ही चांगली संस्कृती पण आहे, आपलं नाव सुद्धा संस्कृत आहे आणि जे बाजूमध्ये पण गोपालभाई 2 सोसायटीमध्ये आपलं काम सुरू झालंय आणि एक आणखीन उद्यानाचं जे प्रपोजल तुम्ही सांगणार आहे ते सुद्धा आपण घेऊ। फक्त एवढंच आहे की पावसानंतर करू, तोपर्यंत आणि आल्या आल्या जिथे आपण ही या कार्यक्रमाची व्यवस्था केली आहे तिथे पेवर ब्लॉक लावलं पाहिजे अशी पण सूचना मिळाली आहे। तर चांगलं काम करण्याचं आदर्श इथे आहे, त्यांच्याच प्रेरणेने आपण चांगलं काम करत राहू। मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो की आपण जे भारतीय जनता पार्टीवर विश्वास, प्रेम दाखवले, त्याचे 2 कारण आहे। एक तर आपले जे जनतेने त्यांची जी उपलब्धता आहे आणि दुसरं आपली जी अपेक्षा आहे ते सातत्याने पूर्ण करण्याचं काम जे इथे होत आहे, त्यामुळे जो विश्वास संपादित झाला आहे त्यामुळेच बोरीवलीत हे शक्य आहे असं मला समजतं आणि म्हणून हीच परंपरा पुढे घेऊन जाणं हे माझं काम आहे असं मी सुद्धा समजतो। आपल्या सर्वांचं पुन्हा स्वागत करतो। उद्घाटन थोड्या वेळातच संपन्न झालंय, पण जसं गोपालभाईंनी आलेला सांगितलं की आता हे घास कटिंग पण केलं पाहिजे, तर गार्डन जसं बनवलं आहे काम, तसंच त्या
गार्डनचं मेंटेन करणं हे सुद्धा एक काम आहे, ते तुम्हाला करायचं आहे. गोपालभाईने आपलं काम केलं, आता जबाबदारी तुमची होते की हे उद्यान कसं मेंटेन करायचं आहे. आणि निश्चितच सोसायटी चांगली आहे, तुम्ही सगळे सभासद या उद्यानाची खात्री घ्याल. आणि मुलांसाठी पण चिंता केली आहे, वरिष्ठांसाठी पण चिंता केली आहे. तर आपल्या सर्वांचं प्रसिद्ध बोरिवलीचे लोकप्रिय आमदार संजय उपाध्यायजी, मुंबई भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष डॉक्टर योगेश दुबेजी, ज्येष्ठ नगरसेवक विद्यार्थी सिंहजी, देवेंद्र सिंहजी, दिवाकरजी, धर्मवीरजी, अन्य सर्व सोसायटीचे प्रतिष्ठित मान्यवर, उपस्थित बंधू आणि भगिनी, पुन्हा एकदा आपण लोकांनी आम्हाला एक छोटासा काम करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आपण सर्वांचा भारतीय जनता पक्षाच्या वतीने आभार व्यक्त करतो. आपण सर्वांना धन्यवाद देतो. गेले 10 वर्ष खासदार म्हणून आपण लोकांनी जे प्रेम मला दिलं आणि जे सहकार्य दिलं त्याबद्दलही आपण सर्वांच्या मनापासून अभिनंदन. मी एकूण व्यवस्था पाहिल्यानंतर मला पेडणेकर दिसले नाही. मला पेडणेकर कुठे आहेत? पेडणेकर लांब का एवढे? गोपाल शेट्टी पण लांब झालेला नाही आणि तुम्ही पण लांब होऊ नका. आपण सर्व एक आहोत. इथे आहे का? तिथे आहे. हे संस्कृतीचा नाता असेसमेंट टॅक्सपासून सुरू झालं आणि पहिल्या चरणमध्ये आपल्याला ह्या उद्यानाचं काम करण्याचा संधी मिळाला. पुन्हा आपण लोकांनी त्याचं निश्चित केलं आणि त्याचं आपण आता उद्घाटन केलं. मी माझ्या पूर्ण आयुष्यात लहानपणापासून तर आतापर्यंत करेक्शन करणं हा माझा एक स्वभाव झालेला आहे. त्याचं एक कारण म्हणजे मी स्वतः डायमेकर आहे आणि डायमेकिंगच्या आमच्या लाईनमध्ये एका केसाचे किती थाव असतात इतक्या बारकाईने काम करावं लागतो आणि ते काम करता एक स्वभाव झाला आणि त्या स्वभावाचा खूप लाभही झाला मला. मी कधी कोणाला टोकतो तर एक दोघांना वाईट वाटतो, परंतु मोठ्या प्रमाणात लोकांना त्याचा लाभ होत असतो. आजचं आमचं काम काय इथे उद्घाटन केलं, तुम्ही आमचं स्वागत करणार, सन्मान करणार, आम्ही तुमच्याबद्दल 2 गोष्टी चांगल्या बोलणार नाही. आता एवढा हा एक काम आहे. तर दुसरा एक काम आहे, केलेल्या कामाचा तर आनंद व्हायलाच पाहिजे, परंतु ते आणखीन चांगलं व्हायला पाहिजे हेही आपण पाहायला पाहिजे. ज्यावेळी तुम्ही महिला स्वयंपाक करतात सर्व नीटनाटक टाकलेलं असतं जे जे टाकायचं, परंतु ते बरोबर टाकलं गेलं की नाही तर स्वाद पहिला घेतो आपण. त्या स्वाद म्हणून आपल्याला कळतं नीटनाट झाला की नाही म्हणून. आणि माझाही तो स्वभाव आहे. आल्यानंतर हे जर गवत कापलं तर छोटी मुलं आहेत, महिला आहेत, त्यांना येऊन बसावं असं वाटेल, बरोबर ना. म्हणून ते कटिंग करा म्हणून बोललं आणि संजयनी बरोबर त्याला अचूक पकडलं. साहेबांनी काय सांगितलं, खरं गवत आता वाढलं आहे आणि पावसाचं आणखीन एकदम वाढणार ते. आणि मग पावसात 4 महिने 3 महिने कमीत कमी कोण तिकडे जाणारच नाही. तर ते एक व्यवस्था उभी करा. आणि ही व्यवस्था मुझे ऐसा लगता है संजय जी कि हम लोगों ने करना चाहिए. मैंने बहुत कुछ किया लेकिन सब कुछ हो गया ऐसा नहीं है. अब एक कहा माली रखना ये छोटे लोगों को नहीं परवड़ता है. तो अगल बगल में से 3-4 छोटे छोटे सोसाइटी होंगे तो 3-4 का वो अगर एक आदमी मेंटेन करेगा और सारे लोग दो थोड़ा थोड़ा उसको पैसा देंगे तो उसको भी एक नौकरी मिल जाएगा और इनका भी बहुत कम खर्चे में ये हो जाएगा. और ये जो मंडल अध्यक्ष है, वार्ड अध्यक्ष है, ये लोगों ने करना चाहिए. नगर सेवक का फिर उसके बाद में नगर सेवक का नाम आता है, आमदार का उसके ऊपर आता है. तो ये सोसाइटी को बहुत बड़ा लाभ होगा. मैं परसों इन दिनों में 2 विषय को लेकर मैं थोड़ा संघर्ष कर रहा हूँ. एक तो जो 20,000 स्क्वायर फीट का स्ट्रक्चर महानगर पालिका ने तोड़ा, वो लड़ाई जोर से लड़ रहा हूँ. और संजय गांधी राष्ट्रीय उद्यान में जो 70 साल से बसे हुए लोग हैं वो अपना दैनंदिन वस्तुओं को लेने के लिए छोटे छोटे दुकान है 100 फुट के, तो उनको तोड़ने का आदेश निकला है. तो उसके खिलाफ में मैं लड़ रहा हूँ. तो कितना लड़ूंगा, तो मैं बहुत संकट अपने आप पर मोल लेकर भी उस लड़ाई को लड़ने का तय किया. यानी मैंने बहुत स्पष्ट कहा है कि मेरा विश्वास है कि न्यायालय ऐसा कोई आदेश देगा नहीं. हम तीसरी बार कोर्ट में गए, अभी 6 वीक का समय दिया है उन्होंने, लेकिन अगर देते भी है तो मैं उसके खिलाफ में लड़ूंगा. ये मेरा भूमिका है, क्योंकि लड़ना पड़ेगा. जो बातें हमको सही नहीं लगती है
उसके बारे में अपने को लड़ना पड़ेगा, तो ही समाज को उसमें से लाभ मिलता है। तो वहाँ पर मैंने क्या सीखा संजय जी को परसों, जब मैं तिरंगा यात्रा करके फिर नेशनल पार्क में रात को 8:30 बजे आया, तो हम लोगों को अभी तक, मैंने उधर टीवी में भी बताया कि मैं 35 साल जनप्रतिनिधि करके काम कर रहा हूँ, तो मुझे आज तक ये लगता था कि झोपड़पट्टी में कोई अगर दुकान चलाता तो उस पर खाली गुमास्ता लाइसेंस लेनी पड़ती है। तो वो एक लड़के ने मुझे बताया कि साहब हमको 5 लाइसेंस लेनी पड़ती है एक 100 फुट का दुकान चलाने के लिए उसको 5 लाइसेंस लेनी पड़ती है, और वो 5 लाइसेंस का साल का 25,600 रुपया वो भरता है। 25,600 रुपया वो भरता है। अब ये 5 लाइसेंस लेने के लिए एक एजेंसी है वापस, वो उनके पास से 2500 रुपये लेता है, और 2500 रुपये में पूरा 5 लाइसेंस वो रिन्यू करके ला के देता है। तो मैंने उसका भी अभिनंदन, चलो एक आदमी को गवर्नमेंट ने इतना 5 लाइसेंस का झमेला खड़ा कर दिया है, तो एक आदमी को काम मिल गया उसमें। तो वो ऐसा 2500 वाला उसने 10 जगह भी पकड़ा तो उसको 25,000 रुपये पगार मिल जाएगा। तो उसमें से भी एक ताकत हो जाती है। तो मैंने ये कहा कि अपने को, आप लोगों को ऐसा कोई करना पड़ेगा, एक माली आप रख नहीं पाएंगे, तो उसका एक सिस्टम डेवलप करो और थोड़ा खुद का कुछ ना कुछ इसमें लगाओ। मैंने पूरे जीवन में प्रतिनिधि जीवन ये कहा कि हम लोग क्या देते हैं वो तो ठीक है, ले ही लो, क्योंकि उसका भी मेरा अनुभव मैंने बहुत नज़दीक से देखा। आप किसी सोसाइटी को बोरिंग खोद कर बना कर दे दो, तो बोरिंग बंद पड़ गया तो 3 लाख का 2 लाख का बनाया हुआ बोरिंग 10,000 रुपया खर्चा के सोसायटी के लिए उसको रिपेयरिंग करके नहीं रामधन आपला काय सरकारचा पैसा आहे, सरकारचा पैसा नाही, सरकारचा काहीही नसतो, सर्व पैसा तुमचाच आहे। सरकारचा जे काही वहिवाट चालतो तेही तुमच्या पैशांनीच चालतोय। तुम्ही टॅक्स देता, मला ह्यांना पगार मानधन जे मिळतो ते तुमच्या टॅक्सच्या माध्यम, सर्व काही तुमचं आहे। आणि म्हणून सर्व गोष्टीची काळजी तुम्ही लोकांनी नीटनाट केलं पाहिजे। आणि कुठल्याही गोष्टीला आपण पैसे थोडे आपले लावले तर मग त्याची आपण काळजी खूप घेत असतो, हे जग जाहीर आहे। आणि म्हणून थोडा स्वतःचाही काही ना काही लावायचे तिथे प्रयत्न करा। बाकडे आता फंडातून लावले तर आणखी कमी पडत असेल तर 4 बाकडे स्वतःच्या पैशाने लावा। जितके बाकडे जास्त तुम्ही लावणार तिकडे जास्त माणसं येऊन बसणार, चर्चा होणार, बोल होणार, एक आपुलकी वाढते आणि ह्याच्यातून समाजाला खूप लाभ होत असतो। तर हे तुम्ही करा। एक चांगल्या कार्यक्रमानिमित्त पुन्हा एकदा आपण भेटलो, त्याबद्दल नक्कीच मलाही थोडं बरंसं वाटलं। संजयजींनी सांगितलं आता पुढची जी कामं आहेत ते पावसाळ्यानंतर करणार। त्याचा राजकीय अर्थ असा होतो महानगरपालिकेचा निवडणूक येणार आहे आणि म्हणून महानगरपालिकेच्या निवडणुकीत तुम्ही तुमचं काम करा आणि नंतर आम्ही आमचं काम परत पावसाळ्यानंतर करू, अशा प्रकारचा भावना व्यक्त करतो, आश्वासनही देतो आपण सर्वांना। आणि म्हणून पुन्हा एकदा संस्कृति उल्लेख कर संजय ने केला। संजय जी, मुझे वो असेसमेंट टैक्स कम करने के बाद में जो मराठी बहनों ने स्वागत किया था, मराठी नरवारी साड़ी वगैरह पहनकर, वो अभी भी मेरे दिमाग में जहन में बैठा हुआ है। यानी संस्कृति क्या होती है भारत देश की, ये हम सब लोगों ने बहुत नज़दीक से देखा। और संस्कृति में ताकत कितनी है, तो हमारे देश के प्रधानमंत्री को धन्यवाद देना पड़ेगा। विरोधी पार्टी के लोग कुछ भी कहेंगे, जो हमारे 26 बहनों का सिंदूर जिनको मिटाने का काम किया, वो सिंदूर की ताकत और उसकी कीमत क्या होती है, वो हमारे देश के प्रधानमंत्री ने बता दिया है। तो ये हमारी संस्कृति को हम जितना मजबूत करेंगे उतना हमारा देश मजबूत होगा आने वाले दिनों में। फिर एक बार सभी पदाधिकारी, सभी कार्यकर्ताओं को बहुत बहुत धन्यवाद। भारत माता की जय, जय महाराष्ट्र, जय श्री राम। कार्यकर्ते काय करणार होते, धन्यवाद। कांदिली ईस्ट आशा नगर में ये संस्कृति कॉम्प्लेक्स है। संस्कृति कॉम्प्लेक्स में ये दूसरी बार एक गार्डन का निर्माण करके हम लोकार्पण कर रहे हैं। और गए 10 साल एक सांसद के नाते संस्कृति के लोगों ने मुझे बहुत प्यार दिया, बहुत सम्मान दिया, और भारत देश की संस्कृति क्या होती है इसका परिचय भी उन्होंने दिया, इसलिए बहुत अच्छा लगता है। और इस प्रकार का काम भारतीय जनता पार्टी के माध्यम से आने वाले दिनों में भी हमारे नवनिर्वाचित विधायक संजय उपाध्याय जी और उनकी पूरी टीम करते रहेगी। और हमने ये भी आशा प्रकट की है कि लोकसभा का चुनाव हो गया, विधानसभा का चुनाव हो गया, अब मुंबई महानगर पालिका का चुनाव भी आने वाला है। तो मुंबई महानगर पालिका को संकटों से मुक्त करने के लिए भारतीय जनता पार्टी का मेयर बैठना ये बहुत ज़रूरी है, अनिवार्य है। तो इन सभी बातों को नगरजनों ने ख्याल में रखकर अपने सूझबूझ का परिचय
आने वाले दिनों में देना चाहिए, इस बात का मैं लोगों से अपील करता हूँ। मनसे का कहना है कि तिरंगा यात्रा लोग नहीं निकाल रहे, सत्ताधारी निकाल रहे हैं, उस पर आप तिरंगा यात्रा तो ऐसा है ना कि भारत देश में पहली बार हमने देखा कि आतंकवाद के मुद्दे पर और हमारे देश के प्रधानमंत्री ने जो पराक्रम करके दिया, हमारे सेना के सिपाहियों ने जो पराक्रम किया, उसको सम्मान करने के लिए सारे देश के लोग एक हो गए। और सारे देश के लोग जब एक हो जाते हैं, और इस बार मुसलमान समाज के लोगों ने भी अपना देशभक्ति का परिचय जितना उनसे हुआ उतना देने का प्रयत्न उन्होंने किया। तो ऐसे समय पर मनसे जैसे पार्टी जिनका एक हिंदुत्व का एक बेस है, आधार है, कुछ बातों का मतभेद हुआ है, वो जग जाहिर है, उसमें कोई छुपी हुई बात नहीं है। लेकिन मुझे लगता है कि देश में जो घटना अब हुई है, ये घटना हम सबको साथ में लाने का काम करती है। तो ऐसे समय पर मनसे के लोगों ने भी कम से कम तिरंगा के बारे में, देश के बारे में, राष्ट्रवाद के बारे में हमने क्या कहना चाहिए, क्या करना चाहिए, इसके बारे में देश में सभी लोगों ने एक विचार आने वाले दिनों में करने की आवश्यकता है, ऐसा मुझे लगता है।